हाय स्नेहा, सर्वात पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन. कारण तू महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालीस. तर सर्वात पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन. कारण महाराष्ट्रातून पहिलं येण्याचा मान तुला भेटलाय. सगळ्यात पहिल्यांदा तुझी प्रतिक्रिया काय आहे? आणि तुला काय फील होतंय? काय आनंद फील होतोय? सर मला खूप छान वाटतंय कारण की महाराष्ट्रामध्ये म्हणजे इतकी म्हणजे असं चांगली मानली जाणारी ही परीक्षा 10वीची एस-एस-सी बोर्ड ती देताना मला तर थोडंच नर्व्हस वाटत होतं. पण नंतर मग ज्यावेळेस मी अनअकॅडमी जॉइन केली त्यावेळेस थोडं मला छान मार्गदर्शन शिक्षकांनी केले. त्यामुळे थोडं म्हणजे माझ्यात इम्प्रूव्हमेंट झाली आणि नंतर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथं 100% घेते आणि आज मला छान वाटतंय सर. क्या बात है! आम्हाला पण खूप खूप छान अभिमान वाटतोय, की महाराष्ट्राच्या मातीमधून आणि विशेषतः दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या लातूर सारख्या शहरामधून म्हणजे एक आपण म्हणतो ना, की लातूर पॅटर्न तू परत एकदा गाजवलायस. तर परत एकदा महाराष्ट्राकडून लातूर पॅटर्न करून तुला खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे तुझ्या घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे. मम्मी खुश असतील, पप्पा खुश असतील. मम्मीची रिएक्शन काय आहे? कारण मम्मी खूप खुश दिसते मला जास्त. मम्मीकडे एकदा फीचर कर. हो, एकच मिनिट. हॅलो हाय, सर. हाय ताई, काकू कशा आहात? छान. चांगले काय आहे. फील होतंय? कसं वाटतंय आज तुमच्या लेकीनं महाराष्ट्रात पहिला नंबर पटकावलाय? मला खूप आनंद होतोय सर. म्हणजे आता असं सांगू शकत नाही की एवढं मला आनंद होतोय. क्या बात है! प्रत्येक वेळेला तुम्ही ती अभ्यास करताना पाहिली, ती स्ट्रगल करताना पाहिली. ही हो, हो. 10वी परीक्षा फक्त तिची नव्हती, तर तुमची सुद्धा होती. कारण आज सगळ्यात जास्त आनंद हा तुम्हाला होत असेल, की महाराष्ट्रात तुमच्या लेकीनं पहिला नंबर पटकावलाय. खरंच तुमच्यासारखी आई ही भेटणं मुश्किल आहे. आई हे एक सगळ्यात मोठं दैवत असतं. मात्र आज एक स्वतःच्या मुलीला घडवणारी आई तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये मी पाहत आहे. सो तुमचं पण खूप खूप अभिनंदन. तिच्या पप्पांचंही खूप खूप अभिनंदन. मला सांगा किती तास सगळ्या टॉपरचा एक विषय असतो, की किती तास अभ्यास करतात ही टॉपर. तर स्नेहा किती तास अभ्यास करत होती? तिनं बघा सर संध्याकाळी 9ला बसले की 12-12:30 पर्यंत बसायची ती. म्हणजे असं अभ्यास करत. सकाळी तर 7 वाजता शाळा असायची तिची. 7 ते 12:30 नंतर मग ट्युशन असायचे. मग येस. मग नंतर संध्याकाळी आली की मग थोडा वेळ जेवण वगैरे क्या करून मग क्या क्या अभ्यासाला. बात है! आणि परत सगळ्यात लेक्चर मोठी महत्त्वाची पालक असं म्हणतात, की ऑनलाईन शिक्षण हे विद्यार्थ्याला कुठेतरी डायव्हर्ट करतं. पण आज स्नेहा ही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून तिचं यश देत आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थी खरंच ऑनलाईन अभ्यास करू शकतो का? जसं स्नेहाने केलाय? हो, बिलकुल, करू बिलकुल. शकतो. चला एकदा परत आपण स्नेहाकडे जाऊयात. हो. येस. स्नेहा, तुझं खूप खूप अभिनंदन. अगदी अनअकॅडमीची सगळीच टीम खूप खुश आहे. कारण महाराष्ट्रातला पहिला नंबर तुझ्या माध्यमातून आला. आज पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये तुझा हा चेहरा फिरतोय. पूर्ण गौरवाने तुझा आज चेहरा मिरवताना दिसतायत. आम्ही लवकरच लातूरात येणार आहोत. तुमच्या घरी येणार आहोत. तुझ्या भेटीसाठी येणार आहोत. खूप मोठं सरप्राईज तुझ्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. पण तत्पूर्वी मला एक गोष्ट सांग, तुझ्या शाळेचं नाव काय होतं? सर माझ्या शाळेचं नाव ज्ञानेश्वर विद्यालय लातूर होतं. अच्छा, म्हणजे लातूर पॅटर्न पूर्णपणे. आणि तू खेळाव्यतिरिक्त किंवा आर्ट्समध्ये याच्यामध्ये पण सुद्धा होतीस का? हो सर, मी चित्र ड्रॉइंगमध्ये पण होते, स्पोर्ट्समध्ये पण होते आणि ह्याच्यामध्ये संगीतामध्ये पण होते सर. क्या बात है! म्हणजे पूर्णपणे चौकोनी चिरा आणि अवली आहेस म्हणायचं तू. हो सर. त्याला आपल्याकडे मराठवाड्यामध्ये लातुरी किडा असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? हां, सर. चला. खूप खूप अभिनंदन तुझं. आता मी काही प्रश्न तुला विचारेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनअकॅडमी महाराष्ट्राच्या माध्यमातून तू प्रत्येक वेळेस सेशन्स करत आली आहेस. यावर्षी आपण कमी कालावधीमध्ये मात्र खूप छान पद्धतीने प्रगती केली. रिझल्ट तर तुम्हाला दिसतोय. तुला काय वाटतंय अनअकॅडमीचे जे टीचर्स आहेत त्याच्याबद्दल काय बोलशील तू? सर मी ज्यावेळेस म्हणजे असं 10वीचा ज्यावेळेस मी स्टार्ट केले अभ्यास, त्यावेळेस मला थोडं नर्व्हस वाटत होतं, की म्हणजे खूप सिलेबस आहे आणि थोडंसं असं म्हणजे थोडं गाईडन्स भेटत नव्हतं. पण मला मला ज्यावेळेस माझ्या मैत्रिणींनी आणि काही टीचर्सनी मला सजेस्ट केलं, की अनअकॅडमी जॉइन कर, थोडंसं लेक्चर्स वगैरे पहा. त्यावेळेस मग मी पाहिले आणि नंतर पुन्हा मग काही टीचर्सकडून मला गाईडन्स भेटला आणि मग मला चांगले पर्सेंटेज पडू लागले आणि शाळेतल्या प्री बोर्ड्समध्ये सुद्धा मला त्याची खूप हेल्प भेटली. आणि नंतर अनअकॅडमीमधल्या टीचर्सनी सगळ्या मला मोटिव्हेशन केलंय आणि मला आता 100% पडलेत सर. सगळं क्या क्रेडिट क्या मी क्या अनअकॅडमी आणि माझे सगळे टीचर्स आणि
माझ्या आई वडिलांना देते सर. बिलकुल, बिलकुल. याच्यामध्ये तुझ्या आई-वडिलांचा खूप वाटा आहे, तुझ्या शाळेचाही खूप वाटा आहे आणि जो काही आमचा वाटा आम्ही त्याच्यामध्ये देतोय, तर तो पुढील विद्यार्थ्यांनाच आपण नक्कीच प्रतार्पित करणार आहोत. तू तुझ्या येणाऱ्या जो ज्युनियर्स असतील, त्या ज्युनियर्सला काय सांगू शकशील, की कोणत्या-कोणत्या टिप्स आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला 10वी बोर्डामध्ये चांगले मार्क्स पडतील? सर पहिलं म्हणजे तर टीचर्स जे सांगतात ते आपण ओबे केलं पाहिजे आणि नंतर बिलकुल. मग आपण स्टडीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आणि आपल्याला मोटिव्हेशन असून चालत नाही, तर डिसिप्लिन ठेवावं लागते सर. आणि बिलकुल, मग बिलकुल. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे एखाद्या परीक्षेत कमी मार्क पडले, तर दुसऱ्या वेळेस पडतीलच असं नसते आणि त्यामुळे आपल्याला सारखं कन्सिस्टंटली आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे येस. आणि सारखं टीचर्सची मार्गदर्शन घ्यायला पाहिजे सर. महत्वाचं म्हणजे. बिलकुल, बिलकुल. येस. तर आणि आई-वडिलांचे आशीर्वाद काय, काय, काय? आईचे आशीर्वाद आणि शिक्षकांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत सगळे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद आणि आपल्या आई-वडिलांचं म्हणणं ऐकणं. कारण वर्षभर तू तुझ्या आई-वडिलांचं म्हणणं ऐकलं असशील, म्हणून आज त्यांना पूर्णपणे खूप महत्त्व आणि गौरव फील होतोय. म्हणजे एकदम मोटिव्हेशन आलं असेल किंवा त्यांच्यात पण एक म्हणजे भरून आला असेल, की आज आपल्या लेकीनं महाराष्ट्रात पहिली आली आहे. सो करावं येस. त्यांचं कौतुक कमीच आहे. तुझं पण करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आम्ही लवकरच लातूरमध्ये येणार आहोत, तुझ्याशी भेटणार आहोत आणि सगळ्यात मोठी गोष्ट महत्त्वाची म्हणजे अनअकॅडमी महाराष्ट्राच्या माध्यमातून तुला नीट करायचंय की जेईई करायचंय? तर नीट करायचंय मला. नीट करायचं आहे. तर सी पाहुजा मॅम ज्यांना तू ओळखत असशील अनअकॅडमी च्या बेस्ट आणि प्रॉमिनंट टीचर्स आहेत महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये अनअकॅडमी नीटसाठी नावाजलं जाणारं सगळ्यात मोठं चॅनल आहे, सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि आज अनअकॅडमीच्या माध्यमातून मी पूर्णपणे अनअकॅडमीचं वर्षभराचं सबस्क्रिप्शन ऑनलाईनचं हे अनअकॅडमीच्या मार्फत तुला आपण देऊ करतोय. पुढची 2 वर्षाची तुझी जी काही ऑनलाईन शिक्षणाची जी काही गरज असेल ती अनअकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण करता येईल. तुला सर्व बॅचेस आणि सबस्क्रिप्शन्स हे पूर्णपणे मोफत असतील. लवकरच आम्ही तुझ्या घरी सुद्धा येणार आहोत. तेव्हा तुझ्यासाठी एक सरप्राईज भेट असेल. तेव्हा आदरणीय सी पाहुजा मॅम आणि सविस्तर जे सगळे टॉप फॅकल्टीज आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुझं बोलणं करून देऊ. त्यांच्यासोबत सुद्धा तुझी चर्चा करून देऊ. भेटूयात लवकरच. खूप खूप छान वाटलं. बाकी काही पॉइंट्स असतील तर तुझ्या ज्युनियर्स मित्रांना नक्की सांगशील. काही नाही सर, आता अभ्यास कन्सिस्टंट ठेवावा इतकंच आणि म्हणजे आणि आई-वडील आणि शिक्षकांचं जे काही ते सांगतील ते आपण जर ऐकलं तर ते चांगलं आहे असं मला वाटतं. क्या बात है! क्या बात है! खूप खूप धन्यवाद तुझे. हा तुझा व्हिडिओ प्रत्येक ज्युनियर्स पर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रेरणा मिळेल आणि तुझ्यासारख्या स्नेहा या हजारो तयार व्हावेत आणि परत एकदा महाराष्ट्रात लातूर पॅटर्नचा डंका असाच वाजवावा. सो खूप खूप धन्यवाद तुझं. आम्ही लवकरच तुला भेटूयात आणि लातूरात सुद्धा येऊयात. ठीक आहे?